विद्यार्थी व पालक सर्वांना नमस्कार. डॉक्टर तिडके क्लासेसच्या माध्यमातून नीट 2024मध्ये खूप मोठा असा रिझल्ट जनरेट करण्यात आलेला आहे. या रिझल्टचा एक मानकरी आपल्यासोबत आहे, ज्याचं नाव आहे श्रीमंत टेकावले. नीट 2024मध्ये श्रीमंतनं 625 मार्क हा टोटल स्कोर केलेला आहे आणि त्यामध्ये नीट बायोलॉजीमध्ये 360 पैकी 340 मार्क श्रीमंतनं मिळवलेले आहेत. या खूप मोठ्या यशाबद्दल श्रीमंत सर्वप्रथमतः DTCचा डायरेक्टर म्हणून तुझं खूप खूप अभिनंदन. आईवडिलांना अभिमान वाटावा, गुरुजनांना अभिमान वाटावा असं काम केलेलं आहे. नक्कीच गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज यावर्षी आपल्याला भेटणार आहे, यामध्ये शंका नाही. तर हा अभ्यास करत असताना श्रीमंतचा प्रवास नेमका कसा होता, तर याच्याबद्दल आज आपण इथं चर्चा करणार आहोत. तर श्रीमंत, तुझा डिटेल स्कोर आणि फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे, कशा प्रकारे तयारी केली आहे, तर हे थोडक्यामध्ये आपल्याला आपल्या पालकांना सांगता येईल, ज्या माध्यमातून नीटची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना इन्स्पिरेशन थोडंसं भेटलं पाहिजे आणि ही तयारी त्यांच्या कामाला आली पाहिजे, याच्यासाठी थोडंसं सांगायचं आहे. माझं नाव आहे श्रीमंत टेकवले. माझा नीट मध्ये स्कोर आहे 625. त्याच्यामध्ये बायोचा स्कोर आहे 340. तर त्यासोबत केमिस्ट्रीचा आहे 160 आणि फिजिक्सचा आहे 125. तर मी प्रिपरेशन करताना सर्वप्रथम मी तिडके सरांकडेच केलेलं आहे. म्हणजे बायोलॉजी जे पहिल्यापासून होतं ते माझं सरपचीच होतं आणि बाकी मी क्लास दुसरीकडे होते. म्हणजे मला जे नीट माहीत बी नव्हती असं ह्यातला भाग होता, तेव्हापासून सरनी मला सांगितलेलं आहे म्हणजे हे असं कर तसं कर. तर म्हणजे सरांपाशीच मी इथं रिडिंगला बी आपल्या स्वराज्य अभ्यासिका आहे तिथंच रिडिंगला बी होतो. तर माझं फॅमिली बॅकग्राऊंड बघितलं तर तसं काही एवढं भारी नाही. माझे आईवडील शेतकरी आहेत आणि मी आधी मामापाशी राहत होतो, नंतर आता रूम करून राहत होतो. पण सरनी मला कधी असं वाटून दिलं नाही की मी कुठं राहतो म्हणून. सर मला 24 तास म्हणजे निगराणीतच होतो सरच्या. म्हणजे सरांनी जे ट्रॅक सांगितला होता त्या ट्रॅकनुसार पूर्ण केलं आणि त्यात मला यश मिळालं. यात खूप मोठा वाटा हा सरचा आहे. मी तर सर पहिल्या दिवस सरला म्हणजे ह्यात सगळं श्रेय मी सरलाच देतो, कारण मला आधी ते सांगायला कुणीच नव्हतं एकतर, त्यामुळं सरला सगळं श्रेय. श्रीमंतचा प्रवास हा कठीण आहे. मागच्या वर्षी श्रीमंत हा सेमी गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजला क्वालिफाय झाला होता, तरी पण त्यानं मेडिकलला प्रवेश न घेता, कारण परिस्थिती जेमतेम आहे, रोज कष्ट करून शेती करून आईवडील खेडेगावात राहत आहेत, अशा परिस्थितीमध्ये मेडिकल कॉलेजची असणारी खूप मोठी फीस भरणं शक्य नाही आहे. तर त्या परिस्थितीमध्ये श्रीमंतनं मला विचारलं की सर मला एक प्रयत्न करावा वाटतो आहे. मी त्याला रिक्वेस्ट केली की बाबा लोन वगैरे काही सँक्शन करून आपण पुढे बघू काय करता येतं ते, पण नाही, रिपीट करण्याचा डिसिजन घेतला आणि रिपीट केलं आणि यावर्षी 625 मार्क हा खूप चांगला स्कोर मानला जातो. हा स्कोर त्यानं इथं मिळवलेला आहे. श्रीमंत, बायोलॉजीची स्टडी करत असताना स्पेसिफिक आता तू पाहिलं असेल बऱ्याच ठिकाणी, पण काय डिफरन्स वाटतो की तुला डॉक्टर तिडके क्लासेसमध्ये बायोलॉजीचं प्रिपरेशन करत असताना काय वेगळं वाटतं आणि त्याच्यातून खरंच विद्यार्थ्यांना फायदा होतो का? मी इथं बसलो म्हणून नाही सांगायचं, तर जे ओरिजिनल आहे, तू जे फील केलंस, जे अनुभवलंस ओरिजिनल, आपण ज्या ट्रॅकनं वर्षभर प्रिपरेशन केलं, तर त्याच्याबद्दल पालकांना काय सांगता येईल? सर्वप्रथम काही जण काय म्हणतात, हा बायोलॉजी हा रट्टा मारण्याचा विषय. पण जर रट्टा जर आपण नीट मारला, जर कन्सेप्ट तुमच्या जर क्लिअर असत्या, तर तुम्ही जास्त हे करू शकतो, म्हणजे ते जास्त समजू शकतो. तुम्हाला लक्षात ठेवायला बी तुम्हाला सोपं पडू शकतो. त्यामुळं कन्सेप्ट क्लिअर होणं ही एक महत्त्वाची बाब आहे. आणि जर सरपशी आला तर सर म्हणजे कन्सेप्टच क्लिअर होती इथं. जर दुसरीकडे जर बघायला गेलं तर नुसत्या NCERT नुसती छापून द्यायची, ते त्याच्यातला भाग नाही. कारण तुमचं जर कन्सेप्ट क्लिअर असेल तुम्हाला लक्षात ठेवायला बी इतकं सोपं जातं. म्हणजे त्या सरच्या ज्या नोट्स आहेत, सरच्या नोट्स बघितल्या तर पूर्ण म्हणजे जसे NCERT तसं नाहीत देत सर. जे तुम्हाला सोप्या भाषेत
करून देतात. थोडं NCERTतले थोडं सोप्या भाषेत, मग ते ध्यान आपल्या लक्षात ठेवायला कसं सोपं पडतं. तर NCERT कसं, NCERTमध्ये जरा थोडी भाषा जरा किचकट असते, म्हणजे त्याला जरा सोपं केलं तर जास्त आपल्याला लक्षात ठेवायला जरा सोपं जातं. त्यामुळे ते जरा सोपं करून जर सरांनी सांगितलं तर ते जास्त लक्षात राहील. त्यामुळं सर तर इतकं कन्सेप्ट क्लिअर करून देतात की वर्गातच सगळे कन्सेप्ट क्लिअर होतात. तुम्हाला डबल हे करायची सध्या गरज नाही. तुम्हाला जरी डाऊट काय असतील तर सर 24 तास इथंच आहेत, इथं आपल्या अभ्यासिकेमध्ये. त्यामुळे तर आपल्याला काय टेन्शनच नाही इथं असं. आपल्या परीनं 100% आपण प्रयत्न करत राहणं आवश्यक आहे. आमच्या प्रयत्नांना जर विद्यार्थ्यांना अभ्यासातून जोड दिली तर देश पातळीवर रिझल्ट आम्ही जनरेट करण्याचा नक्कीच प्रयत्न करतो आहे. आणि बायोलॉजी विषयाचा जर रिझल्ट तुम्ही ओव्हरऑल पाहिला तर नक्कीच आम्ही त्या उंचीवर, देशाच्या उंचीवर बायोलॉजी विषयाचा रिझल्ट घेऊन जातो आहे. माझी माफक अपेक्षा असते सर्व विद्यार्थ्यांना की बाबांनो, माझ्याकडं तुम्ही बायोलॉजीसाठी आहात, मी तुम्हाला बायोलॉजीमध्ये नक्की 360पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. मला फिजिक्स केमिस्ट्रीची साथ द्या, एवढी मी अपेक्षा विद्यार्थ्यांनी पालकाकडून करत असतो. कारण ज्या ठिकाणी आपले 30 विद्यार्थी मेडिकलसाठी पात्र व्हायला पाहिजेत तर ते 15 विद्यार्थी मेडिकलसाठी पात्र होत आहेत. तर का, तर बाकीच्या 2 विषयामध्ये विद्यार्थ्यांना थोडेसे कमी मार्क येत आहेत पर्टिक्युलर. म्हणून मला असं वाटतं की विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी थोडंसं त्या उद्देशानं काम करणं गरजेचं आहे. रिझल्ट नक्कीच मोठ्या लेवलचा जनरेट केला जाऊ शकतो. ठीक आहे श्रीमंत, पुढील शिक्षणासाठी खूप खूप शुभेच्छा. खूप छान अभ्यास केला, वर्षभर कन्सिस्टन्सी ठेवली, एकही दिवस मिस नाही केला, हे खूप महत्त्वाचं आहे. आणि मी सांगत असतो की यशस्वी होताल किंवा नाही होताल, पण प्रयत्न एवढे प्रामाणिकपणे करा की कधी आपल्याला गिल्टी फील नाही झालं पाहिजे. फेल्युअर आल्यानंतर जर आपल्याला असं वाटत असेल की आपण अभ्यास नाही केला आणि त्यामुळे आपण फेल झालो, तर हे सगळ्यात मोठं दुःखाचं कारण असू शकतं. म्हणून तुमचे प्रयत्न प्रामाणिक ठेवा. यस, सक्सेस किती भेटणार आहे किंवा नाही भेटणार आहे हे ज्या एक्झामवर डिपेंड असेल किंवा ते आपण ईश्वराच्या स्वाधीन करू, मला असं वाटतं. तर डेफिनेटली तुमच्या प्रयत्नांना मी जवळून पाहिलेलं आहे आणि ज्या पद्धतीनं अभ्यास केला आहे तशा प्रकारे स्कोर उतरलेला आहे. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आपल्याला नक्की भेटेल आणि त्याबद्दल तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.